नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे लिंबाचं लोणचं। तिखट आणि रसरशीत असं लिंबाचं लोणचं करून वर्षभर टिकणारं दाखवणार आहे। बघा, खूप छान मस्त असं झालेलं आहे। अगदी घरगुतीप्रमाणे साहित्याप्रमाणे आणि पारंपरिक पद्धतीने आणि चटकदार लिंबाचं लोणचं मी केलेलं आहे। जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आज आम्ही शेतामध्ये आलेलो आहे। बघा, आम्ही लिंबाचं लोणचं करणार आहे। तर बघा, याच्यासाठी आम्ही लिंब तोडणार आहे। पिकले लिंब तोडणार आहे। बघा किती छान लिंब आले, ती मस्त अशी हे पिवळे एकदम धमक झालेले आहेत। तर आम्ही असे लिंब तोडून घेणार आहे लोणच्यासाठी। हे बघा, मी लिंब तोडलेले आहेत। इथं बघा, अजून तोडायचं चालू आहे। असेच आपण आता लिंब तोडून घेऊया लोणच्यासाठी। हे बघा, मी लिंब तोडून घेतलेले आहेत। त्याला 1-2 दिवस असे कपड्याने झाकून ठेवायचे, म्हणजे एकदम पिवळा कलर येतोय। मग आपण लोणचं करून घेऊया। तर बघा, मी 1-2 दिवस असं लिंब थोडीशी जरा कलर हे होता हिरवट असा, म्हणून मी असं कपड्याने झाकून 1-2 दिवस ठेवले होते। चांगले बघा पिकलेत, एकदम ताजी लिंब आहेत। तर हे आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे बघा, मी पाणी घालून असं स्वच्छ एकदम धुवून घेणार आहे। 1-2 पाण्यानं असं। हे आमचे घरचेच लिंबाचे लिंब आहेत। स्वच्छ चांगले आता धुवून घेणार आहे आणि कपड्यानं पुसून घेणार आहे। इथे बघा, लिंब स्वच्छ धुतलेलं आहे 3-4 पाण्यानं, पण असं एकदम स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत। बघा, असं एकदम पुसून घ्यायचे आहेत। जरासुद्धा पाणी राहिलेलं नाही पाहिजे। पुसून एक आपण 10-15 मिनिट असंच फॅनच्या हवेखाली ठेवायचं आहे। हे बघा, असेच आपण आता हे सगळे लिंब पुसून घेऊया। इथं बघा, मी स्वच्छ असे लिंब पुसून घेतलेले आहेत। बघा, आता मी याला बारीक असं चिरून घेणार आहे। इथं बघा, मी लिंब स्वच्छ धुवून पुसून घेतलेले। आता आपण चिरून घेऊया। इथं मी 20-25 लिंब घेतलेले आहेत। इथं हे बघा, आपण ह्याच्या ना 8 फोडी करून घ्यायच्या आहेत ह्याच्या। हे बघा, अशा छोट्या फोडी आपण करून घ्यायच्या। मोठ्या फोडी आपल्याला संपत नाहीत, म्हणून आपण याच्या एका लिंबाच्या 8 फोडी करून घ्यायच्या आहेत। हे बघा, आणि याच्या बिया काढून घ्यायच्या। तसं पूर्ण बिया काढून घ्यायच्या त्याच्यातल्या, कारण आपल्या लोणच्याला कडवटपणा येतो, म्हणून पूर्ण काढून घ्यायचं आहे। मी हे तिखट लोणचं करणार आहे। हे बघा, असे पूर्ण बियाच्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या लोणच्याला कडवटपणा येत नाही। हे बघा, असं आपण फोडी असं सगळे बिया काढून घ्यायच्या आहेत। असं हे बघा, बघू शकता। तुम्हाला दुसरं पण लिंबू चिरून दाखवते। बघा, हे बघा, पूर्ण बिया काढायच्या आहेत त्याच्यातल्या। असंच आपण आता सगळ्या लिंबातल्या लिंब चिरून बिया अशा काढून घेऊया।
इथे बघा मी सगळ्या फोडींच्या बिया काढून घेतलेल्या आहेत बघा. अशा पूर्ण सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आपण आता मसाल्याची तयार करूया. हे आपण पारंपरिक पद्धतीने लोणचं करणार आहोत. इथे बघा साहित्य मी घेतलेलं आहे. इथं लिंब 20-25 लिंब चिरून बिया काढून घेतलेलं आहे. त्याच्यातलं मी 1 वाटी बघा तिखट घेतले. तुम्हाला जसं पाहिजे तसं तिखट घेऊ शकताय. 1 वाटी मीठ घेतलेलं आहे. आणि इथं मी हळद घेतलेलं आहे 1 चमचा. इथं मोहरीची डाळ 1 वाटी घेतली. मी ही हळद, मीठ आणि हे मीठ, तिखट आणि मोहरीची डाळ आणि गूळ हे प्रमाणात घेतलेलं आहे. हळद 1 चमचा घेतला आहे छोटा. इथं मेथी घेतले, अर्धा चमचा मेथी घेतले, अर्धा चमचा मोहरी घेतले आणि 1 चमचा हिंग घेतला आहे मी. तर इथं आपण आता मीठ आणि मोहरीची डाळ भाजून घेऊया आपण. मेथ्या इथे मी कढई गरम करायला ठेवलेलं आहे. आपण आता पहिला मेथ्या भाजून घेऊया. जास्त पण करपवायचे नाहीत, थोडंसं परतून घ्यायचं. इथे बघा आपल्या मेथ्या पण चांगलं याच्यातलं मॉइश्चर गेलेलं आहे, भाजलेले आहेत. इथं आपण मोहरी पण भाजून घेऊया थोडीशी. आपल्याला हे पारंपरिक पद्धतीने लोणचं करायचं आहे. तर आपल्याला याच्यातलं सगळं मॉइश्चर आपल्याला वर्षभर लोणचं टिकवायचं आहे. तर याच्यातलं मॉइश्चर जाण्यासाठी आपण चांगलं हे गरम करून घ्यायचं आहे बघा. इथं आता हे मोहरी पण चांगली भाजलेली आहे, मेथी पण चांगली भाजलेली आहे. आपण आता हे एका ताटात काढून घेऊया. इथं आपल्याला मोहरीची डाळ पण त्याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत आपण परतून घेऊया 1 मिनिटभर. इथे बघा आपली मोहरीची डाळ पण चांगली बघा परतलेली आहे. आपण आता एका ताटात मध्ये काढून घेऊया. इथं आपली मोहरीची डाळ भाजून घेतलेली. आपण आता इथं मीठ भाजून घेऊया. हे पण चांगलं असं परतून घेऊया 1 मिनिटभर. हे बघा इथं मीठ पण आपलं चांगलं परतलेलं आहे. मी हे शेंदूर मीठ घेतलेलं आहे. याला बघा 1 मिनिटभर परतलेलं, याच्यातलं पूर्ण मॉइश्चर गेलेलं आहे. आपल्याला वर्षभर लोणचं टिकवायचं आहे म्हणून हे सगळे पदार्थ आपण गरम करून त्याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत भाजून घ्यायचं. इथं आपलं मीठ पण बघा याच्यातलं मॉइश्चर गेलेलं आहे. मीठ पण आपण काढून घेऊया एका भांड्यात. इथे बघा मी मगाशी तेल दाखवलं नाही. इथे मी आता तेल पण घालणार आहे याच्यात. बिन तेलाचं पण वर्षभर टिकणारं लोणचं छान होतं. इथं मी तेल घालून करणार आहे बघा. इथं 1 पळी हे आपण बघा 1 पळी तेल आणि अजून अर्धी पळी घालणार आहे मी. हे बघा अर्धी पळी, हे 1.5 पळी मी तेल गरम करायला ठेवणार आहे. याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपण. इथे बघा आपलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. मोहरी टाकली का वर आलेलं आहे मोहरी. तर आपण आता गॅस बंद करूया. तेल चांगलं तापलेलं आहे. आपण हे तेल आहे ना रिफाईंड तेल वापरायचं आहे. इथं मी बघा ह्याच्यामध्ये हिंग थोडासा टाकून घेते. अर्धा हिंग ह्याच्यामध्ये टाकते आणि अर्धा नंतर टाकते. आता आपण हे भाजलेले आहे ना मेथी आणि मोहरी, हे जरा मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा मेथी आणि मोहरी जाडसर असं पण मिक्सरला चालू बंद करून बारीक करायचं आहे. तुम्ही खलबत्त्यात सुद्धा बारीक करू शकताय. मी जरा जाडसर असं बारीक करून. इथं बघा मी चालू बंद करून हे जाडसर असं मेथी आणि मोहरी बारीक करून घेतले. हे पण आपण ताटात काढून घेऊया. इथं आता आपण ही मोहरीची डाळ घेतली ना, ही अर्धी डाळ आपण हे पण जरा चालू बंद करून अर्धी डाळ आपण मिक्सरला बारीक करून घ्यायची. इथं बघा मी चालू बंद करून अशी बघा डाळ ही जाडसर अशी वाटून घेतलेली आहे.
आपण आता हे सगळे एकत्र मसाले करून घेऊया. इथे बघा मी हे ताटातच काढून घेतलेलं आहे. इथे बघा मी हळद याच्यात सगळं आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. इथं गूळ घेतलेला आहे मी, गूळ पण एकत्र करून घेणार आहे. खिसून घेतलेला आहे गूळ मी. इथे तिखट पण याच्यामध्ये घालून घेऊया. इथे बघा मीठ, तिखट, मोहरीची डाळ अर्धी बारीक केलेली, अर्धी तशीच टाकले मी. गूळ टाकलाय. हे सगळं सम प्रमाणात घेतलंय. गूळ, मोहरीची डाळ, तिखट आणि मीठ. आणि इथे मेथी आणि मोहरी बारीक करून घेतले. आता आपलं तेल गरम होईपर्यंत आपण वाट बघूया. इथे बघा आपलं तेल थंड झालेलं आहे. इथं आपण सगळे हे मसाले घेतले होते, हे आता सगळे मसाले त्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि हा हिंग राहिला होता, मी अर्धा हिंग तसाच ठेवला होता, तो पण ह्याच्यात घालून घेऊया. आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. ह्याला बघा छान मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. हे लोणचं वर्षभर असं टिकतं. मी गेल्या वर्षी घातलेलं तर लोणचं जवळजवळ वर्ष दीड वर्ष म्हणजे चांगलं राहिलेलं लोणचं. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपण ह्याच्यात लिंबूमध्ये मिक्स करून घेऊया. हे बघा इथं मी काचेच्या बाउलमध्ये लिंबू मी काढून घेतलेले आहेत. आता याचा हे आपण घेतलेला ना मसाला याच्यामध्ये आता टाकून घेऊया आपण. तर ह्या लिंबाला एक 7-8 दिवस तर मुरायला लागतं मग आपल्याला खायला, कारण आपण ह्याच्या फोडी शिजवून वगैरे घेतलेल्या नाहीत, कच्च्याच घेतलेल्या आहेत. तर याला 7-8 दिवस मुरायला लागतं याला. आपण याला आता मिक्स करून घेऊया. तुम्हाला जास्त तेल पाहिजे असलं तर जास्त टाकू शकता, बिन म्हणजे तेलाचं सुद्धा करू शकताय. तर मी इथं थोडंसं 1 पळी 1.5 पळी तेल घातलेलं आहे. याला असं सगळं मिक्स करून घेऊया. इथे बघा आपलं एकदम चटकदार असं लोणचं एकदम आपलं तयार झालेलं आहे. मिक्स करून बघू शकता किती छान मस्त कलर पण छान आलाय, वास पण खूप छान यायला लागलेला आहे लोणच्याचा, असं आंबट, तिखट आणि गोड. तर आपण आता सर्व करूया. बघा इथं आपलं मिक्स करून. इथं बघा माझं पारंपरिक पद्धतीनं असं लिंबाचं लोणचं करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. इथे बघा मी थोडंसं असं खाऊन पण बघते जरा. वाव, खूप छान, एकदम चटकदार मस्त असं छान झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा.